हॅलो गाईज, तर सेकंड पार्ट यायला खूपच उशीर झाला आहे. तसाच उशीर आम्हाला क्षेत्रमाऊलीपासून पुढच्या डेस्टिनेशनकडे जायला झाला होता. तर सातारा सिटीमधून महाराजांचं दर्शन घेत आम्ही पुढच्या प्रवासासाठी निघालो होतो. तर नेक्स्ट पॉईंट होता आमचा कासपठार तर तुम्हाला माहिती आहे, ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये पूर्ण बहरलेला असतो आणि पावसाचं वातावरण होतं, त्यामुळे तिथलं वातावरण अगदी रम्यमय होतं, हिरवळ होती आणि अशा तऱ्हेने आम्ही तिथं गेलो, फोटोशूट वगैरे केलं. मस्त वातावरण असल्यामुळे खूप चिल पण मारलं. आता मुली म्हटल्यानंतर 1 नाही 100 फोटो तर काढणारच, तुम्हाला तर माहीतच आहे. त्यानंतर आमचे थोडेसे रील शूट पण झाले आणि त्यानंतर आम्ही आमच्या नेक्स्ट पॉईंटकडे निघालो होतो. असं खडतर प्रवास करून आम्ही पोचलो होतो उरमोडी डॅमकडे. तिथलं वातावरणही थंड होतं आणि सायंकाळची वेळ होती, त्यावेळेला आम्ही तिथं पोचलो होतो. आम्ही गेलो बोटीकडे. तर सजवलेली बोट होती, त्या सजवलेल्या बोटीमधून जायचा विचार करत होतो, पण काय नशिबात आमच्या आली ती एकदम खटारी बोट आली. पण तरी पण म्हटलं, इच्छा तर होती की बोटिंग राईड करायचं आहे. माझ्या मैत्रिणी तर घाबरतच होत्या बोटिंगमध्ये नाही जायला, पण म्हटलं आलोय सर, त्याचा काहीतरी उपयोग झाला पाहिजे, म्हणून आम्ही आपलं स्पीड बोटचं तिकीट काढलं आणि स्पीड बोटमध्ये बसलो. जशी स्पीड बोट चालू झाली तसा पोटात गोळा आला. आणि एवढंच नाही तर तिथं जाऊन पूर्ण मज्जा आली, कारण पाऊस पडत होता आणि त्यामुळे आम्ही बोटीमध्ये खूप एन्जॉय केला. जशी बोट मध्यभागी गेली, अरे बापरे, तशी माझी मैत्रीण म्हणायला लागली इथून रिटर्न, कारण ती जाम घाबरली होती, तिच्याही पोटात डब्बल गोळा आला होता. तर खूप एन्जॉय केला पण आम्ही. आणि मग अशा तऱ्हेने आम्ही तिथून नंतर निघालो आमच्या घराकडे. तर तुम्हालाही असा आनंद घ्यायचा असेल तर आजच व्हिजिट करा आपल्या जवळच्याच उरमोडी डॅमला. धन्यवाद.